श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 28. वामनराव आपटे वाईस आपल्या मंडळींसह राहिले होते. त्या बाई तारीख 25/12/34 रोजी बाळंत होऊन त्यांना मुलगा झाला होता व तेव्हापासून त्यांना ताप येत होता. प्रकृती फार क्षीण होत चालली. औषधोपचार केले पण गुण येईना. अंथरुणावर निजून होत्या. श्री महाराजांना भेटण्याची त्यांना फार तळमळ लागली होती व त्याप्रमाणे वामनरावांकडून पत्र व त्या बाईंकडून निरोप आला. श्री महाराजांच्या सांगण्यावरून पुण्यास परत जाताना वाईस येत असल्याबद्दल त्यांना कळवले. श्रींबरोबर तारीख 2/1/35 रोजी वाईस जाण्यास निघालो. बरोबर नानासाहेब देशपांडे व मालाडचे पटवर्धन होते. प्रथम नानासाहेब यांच्या घरी उतरून नंतर वामनराव यांच्या बिराडी गेलो. त्या बाई श्री महाराजांची सारखी वाट पाहत होत्या. श्रींबरोबर श्री वामनराव यांचे गुरु श्री लेलेही आले होते. श्री महाराजांचे दर्शन होताच बाईंना फार समाधान वाटले. आपले दर्शन झाले, आता काही मागण्याचे राहिले नाही असे म्हणाल्या व पुढे सांगू लागल्या की काल मला अतिशय तहान लागली होती, पण औषधात सुद्धा पाणी घ्यावायचे नाही म्हणून यांनी दिले नाही. पण शरयूवर जाऊन स्नान केले व पोटभर पाणी प्याले व माझे समाधान झाले. श्री महाराजांनी त्या बाईस श्रीरामाचे स्मरणात राहण्यास सांगितले व म्हणाले, हिचेवर काळाची सत्ता चालावयाची नाही. दुसऱ्या दिवशी वायूहून आम्ही पुण्यास आलो व लवकरच तारीख 8 रोजी त्यांनी देह ठेवला. हे वर्तमान कळल्यावर पुन्हा तारीख 12 रोजी वामनरावांच्या समाचाराकरता पुण्याहून वाईस गेलो. वामनरावांचे स्नेही भाटवडेकर बरोबर होते. प्रथम भेटीत त्यांच्याजवळ काय बोलावे याची काळजी वाटत होती, पण प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या घरात असा काही प्रसंग घडला असेल याची जाणीवही होत नव्हती. सर्व हसत खेळत होते. चहा पाणी झाल्यावर वामनराव श्री महाराजांना भेटले. मग मात्र त्यांना राहावेना, रडू कोसळले. श्रींनी त्यांना पुष्कळ रीतीने सांगितले. काळावर मात करून ती श्री रामाच्या स्मरणात गेली आहे. रामाने तिचे कल्याण केले आहे. आपण दुःख करणे बरे नाही वगैरे त्यांना सांगून त्यांचे समाधान केले. मागे काही वर्षापूर्वी वामनराव मालाडला आजारी असताना त्या बाईला श्री महाराजांनी स्वतः हाताने कुंकू लावले होते, त्याची त्यावेळी आठवण झाली. वामनराव अशा कठीण प्रसंगीसुद्धा मोठ्या धीराने वागले. दुसऱ्या दिवशी आम्ही तेथून निघून पुण्यास आलो. पुढे 2 दिवसांनी तो मुलगाही वारल्याचे कळले. असो. सन 1901चे सुमारास तीर्थरूप भाऊसाहेब गदगला असताना एक रामदासी बुवा आले व भाऊसाहेबांच्याकडेच उतरले. रात्री त्यांचे कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळी त्यांनी भाऊसाहेबांना सांगितले की ज्या ठिकाणी अनुग्रह नाही तेथे मी अन्न ग्रहण करीत नाही. हे ऐकून त्यांना बरे वाटेना. नाईलाजास्तव त्यांनी रामदासी बुवांकडून मंत्र घेतला व नंतर त्यांचे जेवण वगैरे झाले व ते निघून गेले. हे बुवा पुढे कराडास राहत होते. त्यांचे बोलावणे आल्यावरून तीर्थरूप भाऊसाहेब श्री महाराजांची परवानगी घेऊन आप्पास बरोबर घेऊन कराडास गेले. बुवांना भेटून लगेच ते दुसऱ्या दिवशी पुण्यास आले. श्रींच्या सांगण्याप्रमाणे भाऊसाहेबांनी त्यांचा आदर ठेवला. दुसरे कोणाकडून मंत्र घेतला असला तरी श्रींना त्याबद्दल अनादर वाटत नसे. पुढे श्रींची भेट झाल्यावर श्रींनी भाऊसाहेबांना अनुग्रह दिला होता. असो. मंडळी गेल्यानंतर वामनराव पुण्यास येऊन श्रींना भेटले. त्यांनी आता वाईस न राहता पुण्याला अगर मुंबईस बंधूंकडे राहावे, एकटे राहून आपले हाल करून घेऊ नयेत असे श्रींनी त्यांना सांगितले. पण परस्वाधीनता नको म्हणून काही दिवस वाईलाच राहावे म्हणून परवानगी मागितली. श्रींच्या मनात नसता केवळ त्यांच्या आग्रहास्तव काही दिवस राहावे असे म्हणाले. त्याप्रमाणे वामनराव वाईला गेले व त्यांचे स्नेही भाटवडेकर यांच्या मदतीने जागा पाहून सर्व सामान वगैरे तेथे नेले. सामानाची मांडणी झाल्यावर चहा घेत असताना एकाएकी त्यांना तेथे राहू नये असे वाटले व दुसरेच दिवशी सर्व सामानाची व्यवस्था लावून परत पुण्यास आले. काही दिवस राहून भावाकडे गेले. पुन्हा वाईला गेले नाहीत. या वर्षी श्री रामनवमीसाठी श्री महाराजांच्या बरोबर जालन्यास गेलो होतो. तीर्थरूप भाऊसाहेब, अण्णासाहेब वगैरे मंडळी बरोबर होती. येताना मालाडला जाऊन पुण्यास आलो.
परदेशातून डॉक्टर अंकलीकर परत आल्यावर बेळगावाजवळ संकेश्वरात झोपडीवजा घर बांधून तेथेच दवाखाना उघडला होता. कोल्हापूर वगैरे संस्थानातून त्यांना बोलावणी येत असत. श्री महाराजांच्यावर त्यांची अत्यंत निष्ठा होती. त्यांच्या म्हणण्यात येई की मला वैद्यकीय ज्ञानाचे समाधान आहे, पण मिळकत त्या मानाने नाही. ते अत्यंत समाधानी होते. सर्व कुटुंबांचा भार त्यांच्यावर होता. सर्वांना घेऊन ते तेथे राहिले होते. ते मधून श्री महाराजांच्याकडे पुणे व मुंबईत येत. एकदा त्यांनी औषधे घेतली. त्या दुकानदारास अमुक तारखेस बिल पुरे करतो म्हणून सांगितले होते. त्या दिवसाच्या आदल्या रात्रीपर्यंत पैसे हाताशी आले नव्हते. श्री महाराजांच्या पुढे जाऊन सांगितले. त्याच रात्री 9-10चे सुमारास कागल संस्थानिकास बरेच दिवसापूर्वी औषधोपचार केले होते, त्याचे पैसे येण्याचे राहिले होते. हे सर्व त्यांच्या कारभाऱ्याने आणून दिले. ते त्यांचे दुसऱ्या दिवशी देण्याच्या बिलापेक्षा थोडे जास्तच होते. हे सांगताना श्री महाराजांनी अशी कित्येक वेळा माझी अब्रू राखली असे म्हणाले. त्यावेळी त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. काही दिवस गेल्यानंतर त्यांना एकाएकी बेळगावहून येत असताना ताप भरला. ताप निघाला नाही. डॉक्टर कोकटनूर त्यांना औषध पाणी देत होते. त्याकरता ते तेथेच राहिले. आजार वाढत गेला. डॉक्टरांसही वाटत होते यातून निभावून निघणे कठीण आहे. सर्व मंडळी काळजीत होती. कोणाचेही प्रयत्नास यश न येता श्री रामनवमीचे दिवशी डॉक्टर अंकलीकर यांनी शेवटचा श्वास सोडला. तारीख 12/4/35. घरची व गावातील पुष्कळ मंडळी जमली होती. ते गेल्याचे ऐकताच रडारड सुरू झाली. मागे त्यांचे 3 बंधू, बायको, मुले व म्हातारी आई होती. सर्वांचे व दुःखाचा प्रसंग आला. डॉक्टर गेले त्यावेळी त्यांच्याजवळ त्यांचे थोरले बंधू श्रीपादराव उभे होते. ह्या वेळेला त्यांना मागे श्री महाराजांनी गोंदावल्यास सांगितले होते त्याची आठवण झाली. डॉक्टर अंकलीकर सर्व मंडळीसह गोंदवल्यास उत्सवास येत असत. त्याप्रमाणे गेले वर्षी सन 1933 ती मंडळी आली होती. जागेची कमतरता व ती मंडळी बरीच, त्यामुळे जवळच असलेल्या सरकारी बंगल्यात ती उतरली होती. त्यांचे मुक्कामात श्री महाराज एकदा त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळी श्री महाराज सहज बोलताना म्हणाले होते, माझे गुरूंनी मला दुसऱ्याचे दुःख पैसा नाही म्हणून किंवा रोगराई झाल्याने होणारे दुःख दूर करण्यास शिकवले नाही, पण अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करून देण्यास शिकवले आहे. ते मी हमखास करीन. कोणासही याचा अर्थ होईना. कोणी आजारी नव्हते, कोणी तसे विचारलेही नव्हते, पण त्याचा उलगडा डॉक्टर गेले त्यावेळी त्यांच्या बंधूस वरील सांगण्याची आठवण झाली. तेव्हा होण्याची वेळ आली. त्यांच्या मनात हे आले, तसे घडलेही असेल असे त्यांना वाटले, पण आम्हास ते कसे कळणार असेही त्यांच्या मनात आले. डॉक्टर गेल्यावर 10 मिनिटांनी श्रीपादराव यांस डॉक्टरांच्या डोळ्यांच्या पापण्या हल्ल्यासारख्या वाटल्या. म्हणून त्यांनी नाडी पाहिली. नाडी चालत आहे असे त्यांना वाटले, पण कदाचित हा भ्रम असेल असे वाटून डॉक्टर कोकटनूर जवळच बसले होते. त्यांना बोलावून सांगितले. त्यांनी नाडी पाहिली व त्यांना अत्यंत आनंद वाटला. ज्या नाडीची मी आत्तापर्यंत वाट पाहत होतो ती मिळाली. आता डॉक्टरांना धोका नाही असे म्हणाले व त्यांच्या तोंडातून सहज शब्द निघाले, टायफॉइड इज डेड, डॉक्टर इज लिव्हिंग. बाहेर मंडळी बसलीच होती. त्या सर्वांना डॉक्टर कोकटनूरनी सांगितले की डॉक्टर अंकलीकर यांची शुद्ध गेली होती, आता शुद्धीवर आले आहेत, आता धोका नाही. सर्वांना आनंद वाटला. एवढ्या अवधीत श्री महाराजांचा फोटो भिंतीवर टांगलेला होता. त्याचेकडे डॉक्टरांची दृष्टी गेली, म्हणून त्यांच्या बंधूंनी तो काढून त्यांच्यासमोर धरला. डॉक्टर अंकलीकर यांनी डोळे मिटून नमस्कार केला व 5-6 वेळा श्रीराम श्रीराम म्हणून शेवटचा प्राण सोडला. ही हकीकत थोडे दिवसांनी श्रीपादराव पुण्यास आले होते त्यावेळी प्रत्यक्ष त्यांनी सांगितली. श्री महाराज डॉक्टरांच्या आईचे समाचार करता तारीख 4/5/35 रोजी संकेश्वरास गेले होते. त्यावेळी त्या बाईचे वय 80पेक्षा जास्त होते. श्री महाराजांनी त्या सर्वांचे समाधान केले. त्यावेळी डॉक्टर कोकटनूर काही कामाकरता संकेश्वरास आले होते. त्यांना मी डॉक्टर अंकलीकरांच्या अंतकाळची हकीकत विचारली. ते सर्व खरे आहे, पण असे कसे झाले हे कळत नाही
असे ते म्हणाले. 1-2 दिवस राहून बेळगावात जाऊन श्री परत पुण्यास आले. श्री महाराज पुण्यात आल्यापासून सर्व उत्सव, श्री रामनवमी, श्री गुरुपौर्णिमा, श्री गोकुळाष्टमी व दीपवाली व दीपावली येथेच होत असे. मुंबईची बरीच मंडळी येत. यंदा 1935 श्री गुरुपौर्णिमेस मुंबईची बरीच मंडळी जमली होती. त्यात वामनराव आपटे व इतर पार्ल्याची मंडळी होती. 7 दिवस सप्ताह वगैरे कार्यक्रम आनंदात चालू होते. पौर्णिमेच्या दिवशी लघुरुद्र पूजा वगैरे नेहमीप्रमाणे झाली. सुमारे 400 पान झाले. सर्व मंडळी रजा संपत होती तशी परत गेली. वामनराव आपटे काही दिवस राहिले होते. ते श्री महाराजांना नेहमी म्हणत, आता मी परस्वाधीन झालो आहे. मला शरीरामुळे परस्वाधीनता येऊ नये, साहजिकपणे मरण यावे. त्यावर श्री महाराज त्यांची समजूत घालीत असत. वामनराव यांना मनापासून फार वाटत होते की त्यांचे अगदी लहानपणापासूनचे स्नेही भाटवडेकर यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा. भाटवडेकर स्वभावाने जरा कडक होते, पण ते वामनरावांच्या शब्दापलीकडे वागत नसत. भाटवडेकरही श्री महाराजांच्याकडे नेहमी येत असत. ते श्री दत्तभक्त होते. वामनरावांनी त्यांच्याकडे गोष्ट काढली की तू श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावास असे माझे अगदी मनापासून आहे, त्यात तुझे कल्याण आहे. भाटवडेकर म्हणाले, श्री महाराजांच्याबद्दल मला अत्यंत आदर व प्रेम आहे, पण ते नेहमी पोथीत अगर सहज बोलताना राम राम म्हणतात, दत्त दत्त म्हणा असे सांगत नाहीत व मला बरे वाटत नाही. श्री महाराजांना देवांमध्ये मुळीच फरक वाटत नाही. कोणत्याही उपासनेची मंडळी त्यांच्याजवळ असतात, पण त्यांची उपासना श्रीरामाची असल्यामुळे व सवयीमुळे तोंडात तेच नाव येते, असे वामनराव त्यांस म्हणाले. त्यांची समजूत पटली. त्याप्रमाणे अनुग्रहाबद्दल श्री महाराजांना विचारण्यात आले. त्यावेळी वामनराव तेथे होतेच. भाटवडेकर यांनी अनुग्रह देण्याबद्दल श्रींना विनंती केली. त्यावर श्रींनी त्यांची सर्व चौकशी केली. तुम्ही हल्ली कोणती उपासना करता वगैरे विचारले. त्यावर त्यांनी सांगितले की कोणाकडून अनुग्रह घेतलेला नाही, पण श्री दत्तात्रेयाची उपासना करतो. त्यावर श्री म्हणाले, मी तुम्हास अनुग्रह दिला तर श्रीरामाचीच उपासना देईन. तुम्हास कबूल आहे काय? त्यांनी कबूल केले. त्यावर श्री म्हणाले, देवांमध्ये फरक मानू नये, मी देतो त्यातच तुमचे कल्याण आहे. थोडे दिवसातच श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला व श्री रामनामाचा जप करण्यास सांगितले. अनुग्रह घेऊन ते घरी गेल्यानंतर वामनराव त्यांच्या घरी गेले व भाटवडेकर यांस व त्यांच्या मंडळीस साष्टांग नमस्कार घातले व आज माझे जन्माचा शेवटचा हेतू पार पडला असे त्यांना म्हणाले. त्या दोघांस फार आश्चर्य वाटले. भाटवडेकर वामनरावांना वडील बंधूसारखे मानित होते. त्यांचा कोणताही शब्द खाली पडू दिला नव्हता. वामनरावांना फार आनंद वाटला. त्याच रात्री भाटवडेकर यांच्यासमोर रात्रभर श्री रामरायाचे पंचायतन सारखे दिसत होते. त्यामुळे त्यांना स्वस्थ झोप आली नाही, पण आपणास योग्य उपासना मिळाली याचा आनंद वाटला. दुसरे दिवशी त्यांचे एका स्नेहाने अचानकपणे त्यांना श्री रामायणाची पोथी आणून दिली. त्यामुळे त्यांची खात्री जास्त पटली. श्री महाराजांची आज्ञा घेऊन आम्ही घरातील मनोहर यांच्या घरची मंडळी, काका मराठे, गणू काका, रामदास वगैरे श्री देहूस तारीख 28/7/35 रविवारी जाण्यास निघालो. इंद्रायणीत मार्जन करून श्री विठोबा व श्री रामरायाचे दर्शन घेतले. तेथे तुकाराम महाराज यांच्या वेळच्या हस्तलिखित अभंगाच्या पोथ्या होत्या. सर्वांच्या मते श्री तुकाराम महाराजांची आपणास काय आज्ञा आहे हे पाहण्यास डोळे मिटून ज्या अभंगावर बोट पडेल ती त्यांची आज्ञा समजून त्यांची प्रार्थना करून बोट ठेवले. तो अभंग खालीलप्रमाणे: ऐकावे संतजन सादर मन करुनी, सकळाचे सार एक कंटकते वर्जावे, विशेषतः कांद्याहुनी सेवी त्या घाणी आगळी, तुका म्हणे ज्याची गोडी ते परवडी बैसावे. सुंदराताईने रामनामाच्या गोळ्या करून माशास घातल्या व संध्याकाळी आम्ही सर्व परत पुण्यास आलो. महाराजांचे दर्शन घेताच श्री म्हणाले, तुकाराम महाराजांची काय आज्ञा आहे त्यावर तो अभंग सांगितला. अगदी योग्य आहे. संगतीचे महत्त्व श्री तुकाराम महाराजांनी सांगितले असे श्री महाराज म्हणाले. वामनराव काही दिवस पुण्यासच राहिले होते. एके रात्री त्यांना स्वप्न पडले
की श्री महाराज मोठ्या फोटोतून बाहेर आले व वामनराव यांच्याजवळ येऊन त्यांनी मान टाकली. वामनरावांनी काय होते म्हणून विचारले. बोलले नाहीत, पण पुन्हा फोटोकडे गेले. काहीच अर्थ कळेना. त्यांनी इतरांसही विचारले. कोणास काहीच सांगता आले नाही. पण त्याची प्रचिती स्वतः वामनरावास आली नाही. बाकी ठाऊक असलेल्या सर्वांच्या लक्षात पुढे आले. थोडे दिवस पुण्यास राहून श्रींची आज्ञा घेऊन वामनराव पार्ल्यास आपले बंधू शंकरराव यांच्याकडे राहण्यास गेले. मधून मधून ते मालाडला जात असत. त्यांची प्रकृती बरी होती व आनंदात त्यांची उपासना चालू होती. एके दिवशी रात्रीचा फराळ करून मुलास परवचा सांगत होते. सुपारी तोंडात होती. एकाएकी त्यांनी मान टाकली. मंडळी येऊन पाहतात तो गेल्याचे कळले. डॉक्टरांना बोलावून आणले. त्यांनी वामनराव गेल्याचे सांगितले. तो वार गुरुवार, श्रावण शुद्ध 8 शके 1857, तारीख 8/8/35 हा दिवस होता. रात्रीचे 8 वाजले होते. त्यांनी सहज बोलताना आपले बंधू शंकरराव याचे जवळ माझा अंतकाल झाल्यावर मालाडच्या मंडळीस कळवल्याशिवाय राहू नये असे सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे शंकररावांनी पार्ल्याहून मोटार पाठवली व मालाडची सर्व मंडळी तेथे जाऊन सर्व विधी उरकल्यानंतर पहाटे घरी गेली. या संबंधी विशेष लिहिण्यासारखी हकीकत अशी की वामनराव गेले त्याच दिवशी सकाळी ते आपल्या अंथरुणावर बसले होते. श्री महाराजांच्या पादुका देवामध्ये होत्या. त्या पादुका घालून प्रत्यक्ष श्री महाराज त्यांच्याकडे येऊ लागले. त्यांनी प्रत्यक्ष पाहिले व ते दिसेनासे झाले. त्या दिवशी त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांनी लगेच एका वैदिक ब्राह्मणास बोलावून श्रींच्या पादुकांवर दुधाचा अभिषेक केला. त्यास श्रींच्या दर्शनाने अत्यंत आनंद वाटला. त्याचवेळी श्री रामदास तांबे यांच्या घरावरून कचेरीला जाण्यास निघाले. वामनरावांनी त्यांना अगदी जरुरीचे काम आहे म्हणून थोडा वेळ येऊन जाण्यास सांगितले. वरील सर्व हकीकत त्यांनी रामदास यास सांगितली व प्रसाद देऊन जाण्याची घाई असल्यामुळे जाण्यास सांगितले. त्यास रात्री हा प्रकार होईल हे ध्यानी मनीही नव्हते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.